तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जी अपडेट आहे ती नवीन पोलीस भरती यामध्ये डिसेंबरमध्ये येणार आहे अशी सध्या चर्चा आहे आणि डिसेंबरमध्ये जवळपास 7,500 किंवा मग 9,000ची भरती या ठिकाणी होणार आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी। परंतु त्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा आपली टफ असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्या कारणामुळे लेखी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतात, जे नॉर्मल प्रश्न येतात ते नॉर्मल प्रश्न आपल्याला ते माहिती असतात। ते अष्टविनायक असतील, ज्योतिर्लिंग असतील किंवा मग मंत्रिमंडळ असेल किंवा मग अजून काही विषय असतील, चालू घडामोडी असतील, राज्यपाल असेल, पंतप्रधान असेल, त्यानंतर मग राष्ट्रपती असेल, राष्ट्रपती कुणाला शपथ देतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुणाकडून शपथ घेतात, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांची वयाची मर्यादा किती असते, त्यांचं निवृत्ती वय काय असतं, तर हे सर्व प्रश्न आपण जवळपास केलेले असतात। परंतु काही प्रश्न पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवा स्पर्धा परीक्षामध्ये अशा प्रकारचे असतात की ज्या टॉपिकवर आपलं लक्ष नसतं कदाचित। त्या कारणामुळे आपण ते टॉपिक या ठिकाणी सुरू करणार आहोत, जेणेकरून तुमचे जे कट ऑफचे जे मार्क्स आहेत, जे तुमचे रिझल्ट ठरवणारे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घेता आले पाहिजे। ते प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर झाले पाहिजे। बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, नॅशनल हायवे, त्यानंतर मग तुमचे टोपण नावं वगैरे किंवा मग दिनविशेष हे प्रश्न तुमचे झालेले असतील किंवा तुमचे ते प्रश्न पाठ असतील। मंत्रिमंडळावर प्रश्न यावेळेस विचारणं थोडं कठीण आहे, कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हेच कुणाला माहीत नाही। त्या कारणामुळे ते मंत्री कोणते आहेत हा विषय दूरच राहिलेला आहे, कारण की मागच्या 2-3 वर्षामध्ये भरपूर साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत राजकारणामध्ये। ते गुवाहाटी असेल, असा आपला सुरत असेल, नंतर मग ते शिंदे गट असेल, शिवसेना गट असेल, हे सर्व प्रकार झालेले आहेत आणि आता त्या विषयावर प्रश्न विचारणं थोडं या ठिकाणी कठीण असणार आहे, हे असं मला वाटते। त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की लेखी परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा राहिलेली आहे, जी काही भरती झालेली आहे तर ती परीक्षा राहिलेली असेल तर तुम्ही या परीक्षेमध्ये हे जे टॉपिक आहेत, 2-3 टॉपिक महत्त्वाचे आहेत, तर हे तुम्ही या ठिकाणी करून जायला पाहिजे असं मला वाटतं। पोलीस भरतीचा लेखी पेपर बाकी असेल तर तुम्ही या ठिकाणी हे टॉपिक करून जायचे आहेत आणि डिसेंबरमध्ये जी भरती होणार आहे त्या भरतीसाठी हे टॉपिक आधी करून ठेवायचे आहेत आणि त्यावर नेहमी रिव्हिजन द्यायची आहे। किंवा इतर कोणतीही तुम्ही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा देत असाल तरी तुम्हाला हे टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बाकीचे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत। बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्यात गणित असेल, त्यानंतर मग तुमचं मराठी ग्रामर असेल, मराठी ग्रामरमध्ये समास असेल, अलंकार असेल, वाक्यरचना असेल, संधी असेल, स्वर असेल, त्यानंतर तुमचे कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल, दृष्टांत अलंकार असेल, अतिशयोक्ती अलंकार असेल किंवा कोणताही टॉपिक असेल मराठी ग्रामरमधला त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। ते सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी पहिला टॉपिक जो असणार आहे तो तुमचा असणार आहे महत्त्वाचा, की महाराष्ट्रातले जे व्याघ्र प्रकल्प आहेत तर हे महत्त्वाचा विषय या ठिकाणी तुमचा असणार आहे। यावर प्रश्न हा स्पर्धा परीक्षेमध्ये असतो। जागतिक व्याघ्र प्रकल्प दिन कधी आहे तर तो 29 जुलै रोजी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर या टॉपिकसोबत तुम्हाला या ठिकाणी चांदोली आपला व्याघ्र प्रकल्प असेल, त्यानंतर मेळघाट असेल, त्यानंतर आपला पेंच व्याघ्र प्रकल्प असेल, त्यानंतर तुमचा बोर व्याघ्र प्रकल्प असेल, ताडोबा व्याघ्र प्रकल्प असेल, तर हे सर्व व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा मग त्यांची जी स्थापना आहे ती स्थापना कधी झालेली आहे हे टॉपिक तुम्हाला विचारू शकतात। पोलीस भरतीमध्ये शक्यतोवर तुम्हाला हे व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहेत किंवा कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत येतात असे प्रश्न या ठिकाणी आता विचारू शकतात। कारण की जी लेखी परीक्षेची जी जी एक त्याची लिमिट असते ती लिमिट आता या ठिकाणी थोडी टफ झालेली आहे। कठीण प्रश्न ते या ठिकाणी विचारत चाललेले आहेत। त्या कारणामुळे हा टॉपिक तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरा टॉपिक जो असणार आहे तो असणार आहे तुमचा गरम पाण्याचे जे झरे आहेत महाराष्ट्रातले, तर या टॉपिकवर प्रश्न विचारू शकतात। कारण की बऱ्याचदा या टॉपिकवर प्रश्न कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि आता जवळपास पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न अशा प्रकारचे विचारू शकतात, ही गोष्ट समजून घ्या। त्यामध्ये गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जवळपास तुमचा उपनदेव गरम पाण्याचा झरा आहे, त्यानंतर सुपनदेव आहे, गणेशपुरी आहे, साजापूर आहे, त्यानंतर तुमचा उन्हावरे गरम पाण्याचा झरा आहे, त्यानंतर उनकेश्वर आहे नांदेड येथे। तर हे सर्व जे तुमचे टॉपिक आहेत हे टॉपिक तुमचे हे जे गरम पाण्याचे झरे आहेत हे कोणत्या जिल्ह्यात आहेत ही माहिती तुम्हाला करून घेणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। आपल्या चॅनलवर सुद्धा आपण हा डिटेल अभ्यास टाकणार आहोत, परंतु तुमच्या नोट्स जर तुमच्याकडे असतील तर त्या नोट्समध्ये हे प्रश्न तुम्ही या ठिकाणी करायचे आहेत, त्यासाठी हा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आपला महाराष्ट्रातील धबधबे जे आहेत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध धबधबे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी करून जाणं आहे। त्यामध्ये तुमचा लिंगमळा धबधबा आहे,
सहस्त्रकुंड धबधबा आहे, मुक्तागिरी धबधबा आहे, त्यानंतर तुमचा रंधा धबधबा आहे, मंदाकिनी धबधबा आहे. तर हे टॉपिक तुम्हाला असणं या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं टॉपिक असणार आहे आपला एक यामध्ये बघा महाराष्ट्रातील जी मृदा आहे, तर मृदामध्ये काय असते, तर जे जांभी मृदा कुठं आढळते, काळी मृदा कुठं आढळते, त्यानंतर रेगूर मृदा कुठं आढळते. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत. किंवा कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगलं येते, फळबाग लागवड जर करायची असेल तर कोणती मृदा आवश्यक आहे, कापूस जर तुम्हाला पेरायचा असेल तर कापसासाठी कोणती मृदा आवश्यक आहे, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा महत्त्वाचा टॉपिक येते दुसरा एक, महाराष्ट्रातील ज्या लेण्या आहेत, तर ह्या लेण्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या असणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. त्यामध्ये जुन्नर लेणी असेल, त्यानंतर कोंढाणा लेणी असेल, जोगेश्वरी असेल, नेनाली लेणी असेल, त्यानंतर शिवूर असेल, त्यानंतर आगाशिव असेल. तर हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करून जायचे आहेत, करून ठेवायचे आहेत. तुम्ही पोलीस भरती द्या, डिसेंबरमध्ये द्या किंवा मग आता तुमची बाकी असेल तर आता द्या, परंतु हे टॉपिक करून ठेवा. त्यानंतर तुमचा एक औद्योगिक क्षेत्राचा एक प्रश्न असतो की बाबा हे औद्योगिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे. तर असे प्रश्न आपण एका सिक्वेन्सच्या माध्यमातून, सिरीजच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत. याचासुद्धा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आता वनरक्षकची जी भरती येणार आहे त्यासाठीसुद्धा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, धन्यवाद, थँक्यू.